की त्यांनी पत्रकार परिषद सांगितलं की तुम्ही माध्यमांशी बोलू नका, तुम्ही आमच्याशी बोला. कधी बोलायचं? आम्हाला वेळ द्या, कधी बोलायचं. म्हणजे सभागृहात अध्यक्ष मला बोलू देणार नाही, बाहेर तुम्ही सांगणार पत्रकारांशी बोलू नका, मग करायचं काय आम्ही? त्यापेक्षा आम्ही बाहेर पडून आता रस्त्यावर उतरतो. सभागृहात न्याय मिळणार नाही. आपल्याबरोबर जितेंद्रजी आव्हाड आहेत आणि परभणीचे आमदार आहेत. सर, तुमच्यापासून सुरुवात करूया. नेमका परभणीचा जो प्रकार आहे तो किती गंभीर आहे आणि आता सभागृहात नेमकं काय तुम्ही निर्णय घेतलेला आहे? संविधानाचा अपमान झाल्यानंतर शांततेच्या मार्गाने परभणी बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. सर्व लोक बंदमध्ये समावेश झाले होते. अचानक पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला आणि इतका अमानुष लाठीचार्ज झाला की त्यामध्ये सोमनाथ नावाचा एक विद्यार्थी, ज्याचं 35 वय आहे, त्याला इतकं मारहाण झाली की अक्षरशः त्याचा मृत्यू झालेला आहे. आणि ते आम्ही पोस्टमार्टम नांदेडला नाही, आम्ही संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्याची मागणी केली आणि त्याचा रिपोर्ट आज आलेला आहे. त्यामध्ये मल्टिपल इंजुरीज विथ शॉक अशा प्रकारचा त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे. त्यामुळे हे खऱ्या अर्थानं मर्डर आहे आणि खऱ्या अर्थानं या मृत्यूची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे आणि सरकारवर 302 गुन्हा हा दाखल झाला पाहिजे आणि जे पोलीस ऑफिसर तिथं होते, जे अधिकारी होते, त्यांचं टर्मिनेशन, त्यांची बडतर्फी आजच्या आज झाली पाहिजे. अशा प्रकारचे आमचे स्थगनच्या माध्यमातून इथं मागणी होती, पण आम्हाला बोलू दिलं नाही. आम्ही वेळोवेळी सरकारला हात जोडून विनंती करत होतो की ह्या महाराष्ट्राचा प्रश्न आहे, आम्हाला बोलू द्या. पण विरोधी पक्षाला न बोलू देण्याचं काम, आमचा आवाज दाबण्याचं काम कुणी केलं असेल तर सरकारनं यांच्या पाशवी ज्यांना बहुमत मिळालं आहे त्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही सर्वजण उद्या परभणीला जातोय, बीडला जातोय, आम्ही रस्त्यावरची लढाई लढू, आम्ही न्यायालयात जाऊ, पण या सरकारला आम्ही सोडणार नाही, न्याय घेऊनच राहू. सर, पहिलीच पत्रकार परिषद होती देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांची. त्यावेळी त्यांनी आवाहन केलं होतं की विरोधकांनी, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभागृहात बोला, मीडियासमोर बोलू नका, पोडियमवर बोलू नका, आमच्यासमोर बोला, सभागृहात बोला. आज काय, आज तुमचे काय? तुम्ही आम्हाला आतमध्येही बोलू देणार नाही आणि सांगणार की बाहेरही बोलू नका. अहो, पत्रकार हे चौथं स्तंभ आहे लोकशाहीचा, त्यांच्याशी बोलू नका म्हणजे काय? आम्ही आमच्या भावना महाराष्ट्रासमोर कशा न्यायच्या? तुम्ही आम्हाला सभागृहात बोलू देणार नाही आणि आम्हाला सांगणार तुम्ही पत्रकारांशीही बोलू नका. हो, पत्रकारांशी बोलू नका हा तर जगातल्या लोकशाहीची थट्टा आहे. पत्रकार चोर, दहशतवादी, दरोडेखोर, देशद्रोही आहेत का की त्यांच्याशी बोलू नका सांगता आम्हाला? पत्रकार आम्ही समजतो की ह्या देशाला वाचवणारा कुठला स्तंभ असेल मजबूत, तो पत्रकार आहेत. त्यांच्यावर अविश्वास दाखवून कसा चालेल? सभागृहात नेमकं काय झालं? कसा आवाज दाबला तुमचा? आम्हाला बोलूच दिला ना. आम्ही स्थगन प्रस्ताव टाकलेत, मी स्वतः टाकलाय. मी त्यांना हात वरती करून टाकतो, साहेब बोलू द्या, बोलू द्या, बोलू द्या. आम्ही दोघं समोर गेलो, बोलू द्या. मग काय करायचं आता? तुम्ही बाहेर आल्यावर तर धक्का दिला मला की त्यांनी पत्रकार परिषद सांगितलं की तुम्ही माध्यमांशी बोलू नका, तुम्ही आमच्याशी बोला. कधी बोलायचं? आम्हाला वेळ द्या, कधी बोलायचं. म्हणजे सभागृहात अध्यक्ष मला बोलू देणार नाही, बाहेर तुम्ही सांगणार पत्रकारांशी बोलू नका, मग करायचं काय आम्ही? त्यापेक्षा आम्ही बाहेर पडून आता रस्त्यावर उतरतो. सभागृहात न्याय मिळणार नाही, तेव्हा रस्त्यावर न्याय घेऊ आम्ही, हट्टाने घेऊ, हक्काने घेऊ. आम्ही जाऊ परभणीला, जाऊ बीडला. बीडमध्ये अशोक सोनवणेकडे पहिली धक्काबुक्की करतात. अशोक सोनवणे बौद्ध आहे, त्याच्या फोनवरनं, म्हणजे त्या घुलेच्या फोनवरनं शिंदेशी बोललं जातं. शिंदेशी फोनवर बोललं कोण? वाल्मिक कराड. वाल्मिक कराडवर त्याचा गुन्हा दाखल झाला. तो फोन कोणाचा होता? सोमनाथ गुले, जो याच्यातला पहिला आरोपी आहे, म्हणजे प्रमुख आरोपी आहे. मग ह्या सगळ्या चक्रामध्ये सोमनाथ गुलेचा फोन शिंदेला जातो. त्याच्यानंतर संतोष कदम येतो, संतोष देशमुख. तो सोनवणेला का मारलं म्हणून प्रश्न विचारतो. सोनवणे हा बुद्ध आहे, जातीने शेड्यूल कास्ट आहे. त्याचा राग मनात ठेवून सोमनाथ गुले त्याला मारून टाकतो. मग ह्या खुनामध्ये वाल्मिक कराड नाही आहे? बरं, मग वाल्मिक कराड कोणाचा माणूस आहे? तर मी तुम्हाला एक व्हिडिओ देतो की ज्यांच्यामुळे म्हणजे आमच्या पंकजाताई म्हणतायत की ज्यांच्याशिवाय ते नाव घेतात आपल्या भावाचं, पत्ताही हलू शकत नाही असे, आणि मग वाल्मिक कराड अशी गर्दीतनं उभे राहतात असं तसं. हे कोण आहेत वाल्मिक कराड? सरकारपेक्षा मोठे आहेत का? ते एकदा जाहीर करून टाका की जहा वाल्मिक कराड खडा व सरकार से बडा. आमचं काही म्हणणं नाही, सरकारने आपली वस्त्र स्वतःच्या हाताने काढून टाकावीत, पण त्याला अटक केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आणि त्याला अटक नुसती होऊन SIT FISIT काही होत नाही. SIT FISITने ते सरकारी अधिकारी असतात. गृहमंत्र्यांनी बोलून सांगितलं याच्यात हे वाक्य टाकतात. आम्हाला
बीडमध्ये जजचीच चौकशी हवी. 19 अधिकारी परभणीमध्ये आरोपी आहेत, अजून एकावरही कारवाई नाही. म्हणजे सरकारच्या संवेदना मेल्या. आमच्याकडे 5वी बहुमत आहे. आता अब देखो क्या करते हम. पुढचं पाऊल काय असेल? आंदोलनाशिवाय आमच्याकडे काय पर्याय आहे. उद्या आम्ही चाललोय परभणीला, आमच्या आमदारासोबत जाऊ, परभणीला जाऊ, बीडला जाऊ, लोकांमध्ये जाऊ. लोकांमध्ये उद्रेक आहे परभणीच्या, लोकांमध्ये उद्रेक आहे बीडच्या. असं पण सरकारपेक्षा मोठं होऊ शकत नाही आणि आम्ही होऊही देणार नाही. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर जितेंद्र आव्हाड आणि परभणीचे आमदार एकूणच सर्व विरोधक आता अतिशय सर्व विरोधक आता रस्त्यावर येणार आहेत. रस्त्यावर येऊन सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहे. परभणीचं प्रकरण, बीडचं प्रकरण हे अत्यंत अन्यायकारक आहे आणि त्याच्या विरोधात कारवाई होत नाही म्हणून आता सर्व विरोधक हे रस्त्यावर उतरू पाहत आहेत. कॅमेरामन अनिल संगरेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.